तर हे पहा मैत्रिणींनो, मी कमीत कमी 9 ते 10 पदरी कपडा करून शिलाई मशीनवरच 16च्या सुईने स्टिप मारलेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण खूप छान आणि खरंच खूप उपयुक्त पडणारे अशी टिप्स पाहणार आहोत। तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, पण बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक कपड्यावर वेगळी सुई वापरायची असं आपण जेव्हा क्लास करतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं। पण जेव्हा घरगुती बायका आपल्यासारख्या लेडीज जेव्हा घरातून ब्लाऊज शिवण्याचं काम करतात किंवा घरात एखादीच मशीन असते, स्टोर स्टेशनरी जास्त दूर असेल, त्यावेळेस काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला वेगवेगळ्या नंबरच्या सुया उपलब्ध होत नाहीत किंवा मिळत नाहीत। मग त्यावेळेस एक गृहिणी जेव्हा मशीन काम करते त्यावेळेस एकच नंबरची सुई वापरते, वारंवार एकच नंबरची सुई वापरली जाते। तर काय होतं, प्रत्येक वेगवेगळ्या कपड्यावर एकच नंबरची सुई वापरल्यामुळे सुई तुटते। ज्यांना सुया उपलब्ध असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर नसेलही, पण ज्या माझ्यासारख्या घरातून काम करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर मला एवढं सांगायचंय, आपण जसं थंबनेलवर बघितलं तसं तर तुम्ही पाहू शकता, आपल्याला जेव्हा एखादा जीन्स घरातलाच असेल, लेडीज जास्त ज्या ब्लाऊज शिवतात त्या बाहेरचे जीन्स वगैरे टिप मारायला घेत नाही, पण ज्यावेळेस घरातलाच एखादा जीन्स असेल, पॅन्ट किंवा नॉर्मल पॅन्ट असेल, जाड कपडा असेल टी शर्टचा आणि म्हणजे काठपदर साडी असेल किंवा जाड प्रकारचे वेगवेगळे ब्लाऊज निघले जातात त्यांचे कपडे असतील, असे बरेच वेगवेगळे कपडे शिवताना काय होतं, बऱ्याच वेळेस आपली सुई तुटली जाते किंवा सुई अशा प्रकारे डॅमेज होते। तुम्ही पाहू शकता, हे पहा, व्यवस्थित दिसत नसेल पण हे पहा, अशा प्रकारे ही सुई डॅमेज होते, म्हणजे वाकडी होते, मोडत नाही। आणि ज्यावेळेस नंतर आपण तशाच मोटरच्या मशीन, आजकाल जास्त लेडीज तर खरं मोटरच वापरतात, मग मोटरच्या दाबामुळे ज्यावेळेस सुई नंतर आणि मशीन मागे येऊन नंतर सुई डबल जेव्हा आपटते तेव्हा सुई नंतर मोडते, मग अशा डॅमेज होतात किंवा सुयाचे तुकडे पडतात, सुया मोडतात। बऱ्याच लेडीजला तर सुई हाताला लागते सुद्धा, माझा पर्सनल अनुभव आहे, मला सुद्धा 2 वेळेस सुई हाताला लागली होती। तर ह्याच्यासाठी आपल्याला खूप सुंदर आणि खूप छान अशी टिप्स मी आज सांगणार आहे आणि खरंच खूप महत्त्वाची आहे, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि एकाच सुईवरून बऱ्याच प्रकारचे कपडे कसे शिवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ह्या अगोदर तुम्हाला ही टिप्स कोणी सांगितली होती का नाही हेही मला नक्की सांगा, कारण का मला आता ही नवीनच माहीत झालेली आहे, तर मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावा। तर चला मग व्हिडिओला चालू करूया। तर हे पहा मैत्रिणींनो, मी जीन्सचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे। आता त्याच्यावर नॉर्मल जशी आपण मारतो मी तशी तुम्हाला शिलाई मारून दाखवणार आहे, म्हणजे दुहेरीच कपडा आहे, जी शिलाई मशीनची आलेली आहे त्याच्यावरच एकदम व्यवस्थित बसली। आता आणखीन व्हिडिओमध्ये दिसतंय त्या प्रकारे मी आणखी एक वेळेस फोल्ड करणार आहे आणि आणखी एक वेळेस फोल्ड करून सुद्धा शिलाई मारून दाखवणार आहे। आणि काय होतंय, जिथपर्यंत नॉर्मल शिलाई बसते तिथपर्यंत आपल्याला मारून बघायचे आहे। तर हे पहा, आता सुद्धा एकदम व्यवस्थित शिलाई बसली आहे। जोपर्यंत जास्त जाड शिलाई येत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर शिलाई मारणार आहे आणि नंतर मग तुम्हाला दाखवणार आहे खरं आपला काय प्रॉब्लेम येतो। तुम्ही आता काय करा, मशीनचा आवाज ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ते पहा, असं ठक 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 मशीनचा आवाज येत आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी काय केलंय, अगोदर एक सिंगलवर टिप मारून तुम्हाला दाखवली होती, नंतर डबल फोल्ड केलं आणि त्याला फोल्ड, म्हणजे आता 6 पदरी दोरा झालेला आहे। हा 6 पदरी दोऱ्यावर आपण टिप मारतोय, पण कसा आवाज येतोय पहा, असं मोठ्या मोठ्याने आवाज येतोय। आता तिथेच आपण काय करायचं आहे, हे जो थोडासा साबण आहे, कोणताही अंगाला लावायचा साबण घ्यायचा आहे आणि आपल्याला टिप मारायची आहे। ट्रायलचा कपडा आहे, पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता जिथं आपल्याला टिप मारायची तिथं आपल्याला वापरायचं आहे। तर हे पहा, जे आपला ठक 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 आवाज येत होता ते थोडासा आता कमी येत आहे। आता तिथून पुढंच आपण काय करायचं आहे तसाच कपडा आपल्याला आता पूर्ण हे पहा, थोडासा आवाज वाढलेला आहे, म्हणजे जिथं आपण साबण लावली होती तिथं सॉफ्ट आणि स्मूथ मशीन चलत होती। तुमच्या लक्षात आलं असेल, ही एक खूप छान पद्धत आहे। आणि जर तुम्हाला कपड्याला साबण लावायचं नसेल
म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल कपड्याला काही नुकसान होईल किंवा कपडा खराब होईल, जर साबण लावायची नसेल, तर आणखी एक खूप छान अशी पद्धत आहे, तर तुम्हाला मी तीही तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही पाहू शकता आता आपण किती वेळेस हा कपडा फोल्ड केलेला आहे. अगोदर फक्त अशा 2 कपड्यावर टिप मारली, जी मशीनची टिप बरोबर येत असते, कपड्याच्या बरोबर येते, तिच्यावर टिप मारली होती. नंतर पुन्हा आपण आणखीन एकदा अशा प्रकारे फोल्ड केलं, नंतरची 4 पदरी झालं आणि आणखीन एकदा आपण फोल्ड केल्यावर ते 6 पदरी झालं. मग आता हे 6 पदरी आहे, तर आपण त्याला आणखीन एकदा फोल्ड केलं तर हे 8 पदरी जीन्सचा कपडा होणार आहे. पण ह्याच्यावर तशीच मशीन चालणार नाही. आता हा आपण 8 पदरी कपडा केलेला आहे, तर ह्याच्यावर तशीच मशीन चालणं शक्य नाही आहे. ह्याला आपल्याला एक तर 18 नंबरची सुई बदलावी लागेल, नाहीतर ही खूप छान अशी ट्रिक्स आहे, तुम्ही ही वापरू शकता. तर चला मग हे पहा. आता तुम्हाला माहीत आहे का हे जे सुई वाकडं होण्याचं मशीनचं कारण आहे, मी ते तुम्हाला आता सांगणार आहे. सुई वाकडं होण्याचं एकमेव कारण आहे, सुई कशा प्रकारे वाकडी होती ते आता आपण पाहणार आहोत. सुई कशी वाकडी होते एकमेव कारण म्हणजे काय आहे, आपण एकतर जाड कपडा मशीनमध्ये ठेवतो जे तिच्या आवाक्याच्या बाहेर आहे, आणि नंतर तिच्या परिस्थितीनुसार आपण तिला चालवत नाही. आपण काय करतो, हा जो कपडा आहे असा पटपट शिलाई मारावी म्हणून अशा मागच्या साईडला धरतो आणि पटपट मागच्या साईडनी त्याला दाब देऊन वळतो, हिथं पकडून. बऱ्याच मैत्रिणींनी तसं केलं असणार आजपर्यंत. आणि मग त्यावेळेस काय होतं, हा कपडा आणि हा सुईचं जेव्हा बजेट म्हणजे संतुलन मॅच होत नाही, तेव्हा ती सुई पटपट चालण्याच्या राड्यामध्ये सुई वाकडी होती किंवा खालच्या सटलच्या विरुद्ध साईडला लागते, तेव्हा अशा प्रकारे ही सुई जी आहे ती वाकडी होते. सुई जी आहे ती वाकडी होते, तिला ज्या वेळेस दाब सहन होत नाही किंवा तिच्या आवाक्याच्या बाहेरचा एखादा कपडा आपण शिवायला घेतला तर. आता तुम्ही पाहू शकता, चालवायची म्हणल्यावर चलत आहे, फक्त हा कपडा ओढायचा नाही, टीप एकदम मस्त येते. हा कपडा न ओढता आपल्याला मशीन चालवायची आहे. आणि आता मी साबणची जशी ट्रिक्स दाखवली तशी दुसरी एक पद्धत तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर हे पहा, मी तुमच्याबरोबर अगदी जवळ मशीन नेऊन तुमच्याबरोबर ही ट्रिक शेअर करणार आहे, तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसत असेल. तर हे पहा, जे आपलं हे मशीनचं तेल आहे, जिथं आपल्याला टिप मारायची आहे, कस्टमरची जरी पॅन्ट असेल तरी चालेल, जिथं आपल्याला टिप मारायची तिथं अशा प्रकारे थोडंसं तेल टाकायचं आहे. साबण कधी वापरू शकता तुम्ही, 2 किंवा 3 कपडा असेल किंवा 4 प्रकारचा जर कपडा जाड असेल तर त्यावेळेस आपल्याला साबणीचा वापर करायचा आहे. पण ज्या वेळेस आपल्याला एकदम 8 ते 10 पदरी जीन्स पॅन्टवर टिप मारायची असेल तेव्हा ही खूप छान पद्धत आहे. आणि थोडंसं असं आपल्याला सुईला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे, जे स्टार्टिंग सुईच्या खाली जेव्हा पडला तेल लावलं नव्हतं तिथं. तर हे पहा, तुम्ही डायरेक्ट पाहू शकता, डायरेक्ट आवाज चेंज झालेला आहे मशीनचा, तुमच्या लक्षात येत असेल. हे पहा, आणखीन तिथून पुढं तेलच लावायचं अशा प्रकारे. आता तुम्हाला वाटत असेल 8 पदरी कपडा कशाला शिवू आम्ही, पण मला माहित आहे आपल्या एकदम भारी जीन्स जेव्हा जाड येतात ना, ते इतक्या जाड सुद्धा असतात काही जीन्स, आता नवीन निघल्यात, त्याला ही टिप मारायची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला आवाज कसा खटखट येत होता, आणि हे बघा एकदम सॉफ्ट आवाज चालतोय. आणि तेल संपलं की हे बघा, म्हणजे 2 तेल टाकून आपण जर टिप मारली आणि तेल न टाकता जर टिप मारली तर आवाज सुद्धा चेंज होत आहे. आणि त्याच आवाजामुळे एका प्रकारची घसरण तयार होते, आणि घसरण तयार झाली की सुई गरम होते, आणि सुई गरम झाली की तुटते. पण तेल काय करतं, कपडा सॉफ्ट ठेवण्याला मदत करतं. तेलाने कपडा एकदम सॉफ्ट राहतो, आणि मशीन म्हणजे सुई जी आहे ती गरम सुद्धा होत नाही, मशीनवर सुद्धा लोड येत नाही. आणि अशा प्रकारे आपण एकदम सविस्तर कितीही जाड कपड्याला एकदम व्यवस्थित टिप मारू शकतो, कुठलेही सुईला नुकसान न करता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपली जी सुई आहे, सुईवर जाड कपडा शिवता वेळेस आपण काय करायचं आहे, फक्त मागच्या साईडला कपडा धरून ओढायचा नाहीये, लक्षात ठेवा. तर हे पहा, एकदम छान आणि सविस्तर कपड्याला टिप बसत आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि अशाच नवीन आयडियांसाठी कमेंट करा. तर चला मग बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.